नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अंतिम आठवडा प्रस्तावावर होणार चर्चा। भाजपच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता। एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली। पीआयच्या मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेतच दोघांमध्ये खडाजंगी। खडसेंच्या नार्को टेस्टची महाजनांची मागणी। शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट। संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून चौकशीतून सत्य बाहेर येईल। धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज जालना बंदची हाक। आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येत करणार निषेध। राज्यात थंडीचा कडाका कायम। पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात तापमानात घट होण्याचा अंदाज। सर्वसामान्यांचा नाश्ता महागला। किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांची वाढ। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, तर रविवारी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार। आणि भोपाळच्या जंगलात कारमध्ये सापडले 52 किलो सोनं आणि 10 कोटींची रोकड। माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरातही सापडलं घबाड।